सुप्रभात सगळ्यांना. तर मी आज आलो होतो कोटमगावला. म्हटलं चला आज कोटमगावच्या देवीचा पण एक ब्लॉग बनवून घेऊ. मित्रांनो, तुम्ही म्हणत असेल का आपल्या टीमला कोणता नवीन कॅन्डिडेट जॉईन झाला? अहो, कॅन्डिडेट नाही, तो आपला मित्र होता. तो कोटमगावलाच राहतो. म्हटलं चला आज कोटमगावच्या देवीविषयी जरा माहिती सांग. आलो होतो मग कोटमगावच्या देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये. मग मस्तपैकी तुमच्या भावाने पादत्राणे काढून घेतले. म्हटलं चला आता दर्शनाच्या रांगेतून. मित्रांनो, हे होतं ते स्थान जिथून कोटमगावची देवी प्रकट झाली होती. म्हटलं चला आता मोठ्या मंदिराचे दर्शन करून घेऊ. मित्रांनो, इथं मातेच्या दर्शनासाठी तर रोजच भाविक भक्तांची गर्दी राहते. मंदिरात आल्यावर तर खूपच भारी वाटलं, पण त्यापेक्षा देवीची प्रतिमा बघून तर खूपच मनाला प्रसन्न वाटलं. हे दादा तर रोजच देवीची पूजा अर्चा करता. म्हटलं चला आपण पण दर्शन करून घेऊ. मित्रांनो, तुम्ही देखील दर्शन करून घ्या बरं का मातेचे. मित्रांनो, मातेच्या मंदिराच्या डाव्या बाजूला यमाई होतो काही मातेचं मंदिर आहे, तसंच पुढे महादेवाचं पण मंदिर आहे. म्हटलं चला दोन्ही मंदिराचे दर्शन वगैरे करून घेऊ. दर्शन तर खूपच भारी झाले होते. म्हटलं चला आता पूर्ण फेरी मारून घेऊ. सगळे लोक इथं डोकं टेकत होते. म्हटलं चला आपण पण टेकून घेऊ. मातेला सांगितलं का आपला ब्लॉग पण चांगला व्हायरल होईल.